जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माजी नगराध्यक्ष सुनील काळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरच नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठिय्या आंदोलन केले। निवडणूक आयोगाने उद्या होणारी मतमोजणी रद्द करत 21 डिसेंबर रोजी करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाविरोधात अपक्ष उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत ठिय्या आंदोलन करण्यात आले। न्यायालयाच्या आदेशाचा आदर आहे, मात्र 19 दिवस निकालाची प्रतीक्षा हा उमेदवारांवर व कार्यकर्त्यांवर अन्याय असून उमेदवारांचे प्रतिनिधी स्ट्रॉंग रूम मध्ये राहण्याची सोय प्रशासनाने केली आहे। मात्र 19 दिवस उमेदवार किंवा प्रतिनिधी स्ट्रॉंग रूम मध्ये थांबणे शक्य नसल्याने उद्याच मतमोजणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आताच आम्ही वरणगावकरांच्या वतीनं इथे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पुरे साहेबांना इथे निवेदन दिलं आहे की सदर निवडणुकीचा जरी मान्य उच्च न्यायालयाने निर्णय दिला असला तरी निवडणूक आयोगाला काही उच्च न्यायालयाने सांगलं नाही की 21 दिवसापर्यंत निवडणूक लांबवा। तातडीने हे करायला सांगलं होतं, तातडीनं करा तुम्ही। काय गरज आहे तुमचे 19 दिवस लावायचे? जे निवडणुकीच्या उमेदवारांनी इथे मेहनत केली आहे, परिश्रम केले आहे, त्यांचे आज तुम्ही निवडणूक स्थगित केली आहे, हा एक प्रकारचा अन्याय त्या उमेदवारांना त्या माध्यमातून आहे। त्याकरता ती तातडीनं जी सुरू असलेली बंद झालेली प्रोसेस तातडीने सुरू केली पाहिजे। आणि उद्या जर कधी निकाल लावला आहे, अरे लोक उत्सुकता आहे ना, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना। काय आहे ते कशाला ठेवता 19 दिवस आहे पेटे इथे? आणि का लोक काय रिकामे आहे का? त्याला अगदरता हाताला काम धंदेनी आहे। आणि मग इथे साहेब सांगताय की उमेदवाराचे प्रतिनिधी 10-15 का बसाना, म्हणजे हेच कामं करत बसायचे का? लोकशाहीचा आपण आदर केला पाहिजे। लोकशाही ही कुठेतरी विकसित झाली पाहिजे आणि लोकशाहीचा उत्सव आहे। 19 दिवसानंतर काय लोकांच्या मनात राहणार आहे? निवडणुकीचा निकाल उत्साहात लागणार आणि 19 दिवस ठेवता कशाला आहे? आज हे कर्मचारी बिचारे हे काही आहे ना, त्यांचे घरदार आहे, त्यानंतर पोलीस प्रशासनाला कायदा व्यवस्था सांभाळायची आहे, काय नुसतं पेटा ठेवायसाठी इथे त्या माध्यमातून ठेवताय तुम्ही। हे निवडणूक आयोगानं आताच्या आता तातडीनं हा विषय लक्षात घेतला पाहिजे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेरची जाऊ शकते, जनता ही रस्त्यावर येऊ शकते। त्याकरता कोणाला काय म्हणायचं आहे ते मला काही म्हणणं नाही आहे, परंतु माझ्या वरणगाव नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे। त्या निवडणुकीचे निकाल उद्याच्या दिवशी जाहीर होणार होता, परंतु हा जर तुम्ही लांबणीवर टाकला आहे तो अन्याय आमच्या वरणगावकरांवर करू नका, अन्यथा जनता ही रस्त्यावर जर कधी उतरली तर निवडणूक आयोगावर हा एक प्रकारचा मोठा संशय त्या माध्यमातून निर्माण होऊ शकतो। निवडणूक आयोगाने थोडी सांगितलं की हे निवडणूक जे झाली आहे तिचा मतमोजणीचा निकाल तुम्ही एवढा दिवस लांबत ठेवा, भिजत गोंगळं घालू नका, काही करायचं म्हणून करू नका। हे जे आहे ते तातडीने त्या माध्यमातून झालं पाहिजे, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाही। हा इशारा निवडणूक आयोगाला मी आता अनिल पुरे साहेबांना दिला आहे, त्यांनी तातडीने निर्णय घ्यावा, नाहीतर हा लोकशाहीचं जे थट्टा चालू आहे काहीच गरज नाही हो 19 दिवस ठेवायची। काका कार्यकर्ते आता बिचारे धावधाव दाबले आणि आता अजून या पेट्यावर थांबतील का हे? आणि ज्याला काही करायचं आहे तो करून टाकतो। त्याकरता काही विषया निवडणूक आयोगाचा आम्हाला काही तर भरोसा राहिलेला नाही आहे। त्याकरता आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे नंबर 2चे मंत्री, मुख्यमंत्र्यांना विनंती करता, मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे का मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती याच्यासाठी करतोय की ते राज्याचे प्रमुख आहे आणि नंबर 2चे मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब आहे, ते राज्याचे वजनदार नेते आहे। त्याकरता आम्ही या दोन्हींना विनंती करतो की या जनतेच्या भावनेची दखल आपण घ्या आणि त्यानुसार आपण निवडणूक आयोगाला तिथे सूचना करा, आदेश करा, मी म्हणणार नाही सूचना करा, कारण की जनतेचं मत हे विचारात मुख्यमंत्री महोदयांनी घेतलं पाहिजे। अशा प्रकारची विनंती मी करतो। एकनाथ शिंदे साहेब असतील डेप्टी CM, अजून डेप्टी CM अजित पवार दादा असतील, यांनी याविषयी लक्ष घातलं पाहिजे। त्याकरता कार्यकर्त्याला काही जास्त दिवस राबू नका बुवा, आता काय झालं एवढ्या दिवस आम्ही राबतोय आणि आता अजून म्हणता तुम्ही 20 दिवस जपा, म्हणजे घरदारच्या सोडूनसाठी जपायचं का? अरे काय यार, या विषयाची कशाला त्या कर्मचाऱ्याला त्याच्या बायको बोलायचं जाऊ द्या ना, कशाला तुम्ही इथे त्यांना ताटकाळात ठेवताय आणि लोकांनाही कशाला ताटकाळात ठेवताय? बरोबर आहे की नाही? त्याकरता मी प्रशासनाला विनंती करतो की आता जास्त थट्टा करू नका निवडणूक आयोगाला। बस, जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जळगाव।